संशोधनात आढळले आहे की ओएसएचे ग्लॉकोमा म्हणजे ऑप्टिकल नर्व्हला होणारे नुकसान या डोळ्याच्या गंभीर आजारांशी घनिष्ठ संबंध आहे. त्याचप्रमाणे फ्लॉपी आयलिड सिंड्रोम या स्थितीत वरचा पापणी सैल होऊन बाहेर वळते, ज्यामुळे डोळ्यात सतत चुरचुर होणे, कोरडेपणा राहतो. डायबेटिक रेटिनोपॅथी आणि ऑप्टिक न्यूरोपॅथी हे विकार देखील ओएसए असलेल्या रुग्णांमध्ये अधिक तीव्र स्वरूपात दिसून येतात. झोपेदरम्यान वारंवार ऑक्सिजनची पातळी घटल्यामुळे डोळ्याच्या रेटिना व ऑप्टिक नर्व्हमधील रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे दीर्घकालीन दृष्टिक्षीणता किंवा अंधत्वाचा धोका निर्माण होतो. ओएसएचे वेळेवर निदान आणि सीपॅप थेरपीद्वारे उपचार केल्यास या डोळ्यांच्या विकारांची तीव्रता कमी करता येते आणि त्यांच्या प्रगतीला आळा घालता येतो. निष्कर्ष ओएसए आणि विविध डोळ्यांच्या विकारांमध्ये स्पष्ट संबंध आहे. म्हणून ओएसएचे वेळेवर व्यवस्थापन केवळ हृदय व झोपेसाठी नव्हे, तर डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. ओएसए असलेल्या रुग्णांनी नियमितपणे नेत्र तपासणी करून डोळ्यांच्या विकारांचे लवकर निदान करणे आणि उपचार घेणे गरजेचे आहे.